आजपासून आमची दिवाळीच्या फराळाला सुरुवात झाली. तर पहिला पदार्थ म्हणजे आम्ही भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार करणार होतो. त्यासाठी सर्व साहित्य एका ठिकाणी तयार करून घेतलं. कांदा वगैरे सगळं साहित्य कापून घेतलं. आता इकडे या बाजूला कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये थोडीशी हळद आणि कढीपत्ता टाकून थोडासा भाजके पोहे टाकून खरपूस फ्राय करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने थोडं थोडं भाजके पोहे कढईमध्ये फ्राय करून घ्यायचे. आता या ठिकाणी बघा सगळे साहित्य तयार करून घेतलेलं आहे. कढीपत्ता, कांद्याचा उभे काप करून घेतले, तसेच मनुके घेतले, शेंगदाणे, डाळ्या, काजूचे तुकडे करून घेतलेले, तसेच चिवडा मसाला काढून घेतला आहे. कोथिंबीर, मिरच्या, जे काही साहित्य लागणार आहे, तसंच आलं लसणाची पेस्ट पण तयार करून घेतलेली होती. आणि जे काही मसाले लागणार आहेत ते पण मी पुढे दाखवणारच आहे. आता एक एक साहित्य व्यवस्थित तेलामध्ये खरपूस गोल्डन रंगाचं होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. डाळ्या, खोबऱ्याचे काप, शेंगदाणे, परत काजू हे व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आणि आपल्या भाजक्या पोह्यांवर टाकून द्यायचं आहे. जेणेकरून त्याला थोडं तेल जरी असलं तरी ते पोह्यांना लागून जातं. आता मी या ठिकाणी मिरच्यांमध्ये लिंबू पिळून घेतलेला आहे. हे बघा, कांदा पण व्यवस्थित असा खरपूस भाजून तळून घेतलेला आहे. कोथिंबीर आणि मिरच्या ॲड करून घेतल्या तेलामध्ये. आता या ठिकाणी बघा हे सगळे मसाले काढून घेतले होते. हे आलं लसणाची पेस्ट ॲड केली मी. तर मसाले म्हणजे आपलं घरचं लाल तिखट, चिवडा मसाला, धना पावडर, बडीशेपची पूड तयार करून घेतली होती. तसेच काळं मीठ घेतलं होतं, थोडंसं हळद घेतली होती. काळं मीठ मी भाजक्या पोह्यांमध्ये ॲड करून दिलं होतं आणि आता तेलामध्ये हे सगळं साहित्य व्यवस्थित फ्राय करायला टाकून दिलेलं आहे. आपल्या आवडीप्रमाणे आपण मसाले कमी जास्त घेऊ शकतो. मसाला व्यवस्थित असा तळून झाल्यावर भाजक्या पोह्यांमध्ये तो ॲड केला. आता सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. नंतर ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. साधारण 1 किलोचा चिवडा बनवण्यासाठी आम्ही एवढं साहित्याचा वापर केला होता. तर बघा आपल्या चिवड्याचा कलर किती छान दिसतोय ना. कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा जर आपण यामध्ये ॲड केला तर चिवडा खूप टेस्टी लागतो. नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.